बिनविरोध प्रभागांमध्येही मतदान बंधनकारक करण्यासाठी बॉम्बे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल। महानगरपालिका निवडणुकांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून देताना मतदान न घेण्याच्या पद्धतीला आव्हान देत सामाजिक कार्यकर्ते अजय जेया यांनी बॉम्बे उच्च न्यायालयात जनहित याचिका PIL दाखल केली आहे। निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाचे काटेकोर पालन करावे आणि एकच उमेदवार शिल्लक राहिला तरीही मतदान व मतमोजणी प्रक्रिया पार पाडावी असे निर्देश देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे। ही याचिका महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 5A, 14A, 17B, 18B, 18K आणि 18D या 6 प्रभागांशी संबंधित आहे। 31 डिसेंबर 2025 रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी झाल्यानंतर 2 जानेवारी 2026 रोजी एक वगळता सर्व उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले। परिणामी उर्वरित उमेदवारांना मतदान न घेता बिनविरोध निवडून घोषित करण्यात आले। यामुळे मतदारांचा नोटा या पर्यायाद्वारे असहमती नोंदवण्याचा घटनात्मक अधिकार हिरावून घेतला जातो असा याचिकाकर्त्याचा युक्तिवाद आहे। याचिकेत नमूद करण्यात आले आहे की नोटा पर्यायामुळे बिनविरोध निवडणूक ही संकल्पनाच बदललेली आहे। एकच उमेदवार असला तरी मतदार नोटा निवडू शकतात। अशा परिस्थितीत नोटाला अधिक मते मिळाल्यास नव्याने निवडणूक घेण्याची गरज भासू शकते, ज्यामुळे लोकशाही उत्तरदायित्व अधिक मजबूत होते असा दावा याचिकेत करण्यात आला आहे। तसेच काही प्रभागांमध्ये सत्ताधारी पक्षांशी संबंधित उमेदवारांच्या फायद्यासाठी इतर उमेदवारांवर दबाव टाकून सामूहिक माघारी घडवून आणल्या जात असल्याची प्रवृत्ती वाढत असल्याबद्दलही याचिकेत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे। अशा प्रकारांमुळे मुक्त व निष्पक्ष निवडणुकांच्या संकल्पनेला धक्का बसतो आणि लोकशाही प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कमी होतो असे याचिकेत म्हटले आहे। ही याचिका कोणत्याही विशिष्ट उमेदवाराच्या निवडीला आव्हान देत नसून मतदान न घेता उमेदवार निवडून घोषित करण्याच्या कायदेशीर व घटनात्मक वैधतेवर प्रश्न उपस्थित करते असे स्पष्ट करण्यात आले आहे। 15 डिसेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित प्रभागांमध्ये मतदान घेऊन उमेदवारांसह नोटा मतांची मोजणी करूनच निकाल जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला द्यावेत अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे। या प्रकरणाची सुनावणी लवकरच होण्याची शक्यता आहे। अजयजी, काय सांगाल? आज पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे, काय महत्त्वाचे मुद्दे? आपण 2 मुद्द्यावरती आज पत्रकार परिषद घेतोय। आम्ही हायकोर्टात बिनविरोध जे 6 लोक महानगरपालिकेत निवडून आलेत त्यांच्या विरोधात आपण हायकोर्टात PIL दाखल केलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण मागणी अशी केलेली आहे की निवडणूक ज्या पद्धतीने एक्सपेक्टेड आहे 15 तारखेला त्यांचं पण इलेक्शनमध्ये निवडणुकीमध्ये हे करावं, कारण नोटा असताना सुद्धा बिनविरोध घोषित करणं हा चुकीचा आहे। आणि समजा नोटाचा आत्ता सध्या कुठलाही स्टँड नाही आहे, नन ऑफ दी अबो, नोटाला सुप्रीम कोर्टात एक केस आहे, त्याच्यामध्ये अशी मागणी आहे की बाबा 10% पेक्षा किंवा 50% पेक्षा मतदान नोटाला जास्त मिळालं तर तिथे निवडणूक व्हायला पाहिजे किंवा अशा गोष्टी आहेत। तर त्याचं प्रलंबित आहे, आत्तापर्यंत सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती निकाल दिलेला नाहीये। तर आमचं मागणी सिंपल आहे की बाबा तुम्ही इलेक्शन करा, त्याच्यामध्ये नोटाला किती मतदान मिळतात, यांना किती मतदान मिळतात, यांना विनर म्हणून घोषित करा। सुप्रीम कोर्टाचं जेव्हा जजमेंट येईल त्या जजमेंट यांच्यावरती इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे असं आपण मागणी करतोय। आता समजा इलेक्शनच घेतलं नाही तिथे तर ऑब्व्हियसली पुढे काय सुप्रीम कोर्टचं जजमेंट आलं तर यांच्यावरती तो इम्प्लिमेंट होणार नाही। म्हणून आपण हे बिनविरोध जे त्यांनी चालू केलेले आहेत हे चुकीचं काम आहे, लोकशाहीला धोक्यात आणण्याचा विषय आहे। म्हणून आम्ही हायकोर्टात गेलोय। त्याचबरोबर अविनाश जाधव आणि यांची टीम आणि आमची टीम वेगवेगळ्या PILs आपण दाखल केलेले आहेत। ग्रीव्हन्सेस आणि जे काही इश्यूज आहेत वेगवेगळे आम्ही तिथे सबमिट करतोय। आता कोर्ट त्याच्यावरती काय निकाल देत असेल ते आम्ही पुढे बघू। जर तुमची मागणी पूर्ण झाली नाही तर पुढची भूमिका काय असेल? लोकशाहीमध्ये आपण काय काय करता येईल ते सगळं आम्ही ट्राय करू आणि आता पुढची भूमिका म्हणजे लोकशाहीलाच एवढं धोक्यात आणत असतील, आता लोकशाही वाचवण्याकरता काय काय करता येईल ते आम्ही करू। आणि त्याचबरोबर
आज आम्ही सिटीजन मॅनिफेस्टो रिलीज करतोय. त्याच्यामध्ये आम्ही सर्वे केल्यानंतर लोकांकडून आम्ही मागणी केली आहे की तुम्हाला काय पाहिजे. तर लोकांनी आम्हाला त्यांच्या 15 विषय आम्हाला सांगितलेले आहेत. तर जे अजय फाउंडेशन मार्फत जे लोक आता निवडणुकीत उभे आहेत त्यांना आम्ही असं म्हणतोय की त्यांनी त्यांचा फेसबुकमध्ये हे शेअर करा ऑफिशियल पेजमध्ये, आणि म्हणजे आम्हाला समजून येईल की त्यांनी या गोष्टी करण्याचं तयारी ठेवलेली आहे आणि त्या कॅन्डिडेटला आमची जी टीम आहे ते आम्ही मदत करू. नेमके कोणते महत्वाचे मुद्दे आहेत